विषय स्पेसिफिक आहे की मराठी भाषा अस्मिता हा दोन ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्याही एकत्र येण्याचा मुद्दा असू शकतो का? ते मनाने एकत्र आलेलेच आहेत. भाषा हा एक महत्वाचा विषय आहेच. मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणार आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होते. मुंबई ओढण्याचं, मुंबई तोडण्याचं, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं. त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली. त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला. आताही आम्हाला त्याच पद्धतीने लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल. ठाकरे नेतृत्व करत मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्ष त्यांना तुम्ही निमंत्रण देणार? नक्कीच 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 सगळ्या निमंत्रण जाईल. हा राजकीय लढा नाही. आपण पाहिला असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा हिंदी सक्तीविरुद्ध एक कडवट भूमिका मांडलेली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी माझी काल चर्चा झाली, ते होते माझ्याबरोबर. त्यांनी सुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि या मराठीच्या प्रश्नावर एकत्र या, हे आव्हान दोन्ही ठाकरेंनी केलेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे, महाराष्ट्राच्या मनातलं आहे. पण मराठी भाषा मंत्री उदय सामंत असं म्हणतायत, मराठी भाषा मंत्री उदय सामंत असं म्हणतायत की त्रिभाषा सूत्र हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर माशेलकर समिती जी नेमण्यात आली, जे माशेलकर अध्यक्ष होते, त्या समितीनं हा प्रस्ताव आणि सगळी कार्यवाही त्या काळात सुरू झाली. मला असं वाटत नाही. आदित्य ठाकरेंचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. त्यात आदित्य ठाकरेंनी असं आवाहन केलं होतं की सगळ्यांनी जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजे, जास्तीत जास्त भाषा शिकायलाच पाहिजेत. आचार्य विनोबा भावे यांना 24 भाषा येत होत्या. नरसिंहराव यांना 14 भाषा येत होत्या. आम्हाला सुद्धा 5-6 भाषा येतातच. जास्तीत जास्त भाषा आम्ही शिकतोच आहोत ना. त्यासाठी उदय सामंतांची शिकवणी घ्यायची गरज नाही. बरोबर आहे. तुम्हाला कोणत्या भाषा शिकायच्या हा तुमचा प्रश्न. आम्ही आमच्यावरती शालेय शिक्षणातला म्हणतोय आम्ही. त्यांना जरा सांगा, डोकं ठिकाणावर ठेवून बोला. इयत्ता 4थी प्राथमिक शालेय शिक्षणामध्ये या लहान मुलांवरती अशा प्रकारे तिसऱ्या भाषेची सक्ती करता येणार नाही. हा विषय सक्तीचा आहे. माशेलकरांनी दिलेला अहवाल असेल किंवा अन्य काय असेल, हा विषय नाही आहे. अशा प्रकारच्या समित्या प्रत्येक राज्यात नेमल्या जातात अभ्यास करण्यासाठी. ते अहवाल देतात, त्याच्यावरती सरकार विचार करतं. अहवाल दिला, समिती नेमली, ह्याला एक वेगळं महत्त्व असतं. तुम्ही तेच कागद फडकवून आम्हाला दाखवू नका.